रोज रोज तोच डोसा खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज आपण हिरव्या मुगाचा डोसा बनवणार आहोत. अगदी कुरकुरीत कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग हा कसा बनवायचा ते पाहूयात. इथे मी 1 कप हिरवे मूग घेतलेले आहेत. स्वच्छ धुतलेले आहेत त्याला. स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे 1 ग्लास आणि ते 5 तासासाठी भिजायला ठेवायचे. आता 5 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले मूग हे चांगले भिजून झालेले आहेत. आता याला मिक्सरमध्ये टाकून आपण त्याचं वाटण करून घेऊयात आणि आपल्याला याला 2 वेळेस मिक्सरमध्ये टाकून काढून घ्यावं लागेल. तुम्ही यामध्ये तांदूळ पण टाकू शकता, पण आपल्याला इथे फक्त मुगाचे डोसे बनवायचे आहेत. तर यामध्ये आता आपण आलं टाकायचे थोडंसं, 4-5 पाकळ्या हे लसणाच्या टाकायच्यात आणि याच्यामध्ये 2 मिर्च टाकायची, हिरवी मिर्च टाकली मी इथे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आपलं जे वाटण होतं ते एकदम मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हे मुगाचे डोसे हेल्दी आहेत कारण ह्याच्यामध्ये खूप सारं प्रोटीन आहे आणि हे वजन कमी करण्यासाठी किंवा डायबिटीज ज्यांना आहे ना, त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. आणि आता आपले जे राहिलेले मूग होते त्याला पण आपण वाटण करून घेऊयात, पण याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पेस्ट करून घ्यायचे. आपल्याला सकाळी टाईम नसतो आणि हेल्दी नाश्ता हवा असतो, तर हा परफेक्ट हेल्दी नाश्ता आहे तुमच्यासाठी. तुम्ही बघू शकता आपली इथं पेस्ट पूर्ण तयार झालेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा. आपल्याला इथं जास्त लूज पण नाही आणि घट्ट पण नाही करायचं. याच्यात थोडंसं आपल्याला 1 चमचा मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण पूर्ण तयार आहे डोशासाठी. तर आता आपण पॅनवरती तेल टाकून घेऊया थोडंसं आणि जे वाटण होतं आपलं ते वाटण पूर्ण तव्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. गॅस हा आपल्याला नेहमी लो फ्लेमवरतीच ठेवायचा. जर हाय फ्लेम ठेवला तर आपला जो डोसा आहे तो एकदम त्याला चिटकेल आणि एकदम लाल होईल घालून. तर त्याला थोडंसं मी वरतून अजून तेल लावून घेते आहे. तुम्ही इथे तूप पण वापरू शकता किंवा तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही त्याला बटर पण वापरू शकता. तर आता आपला एक साईडने हा मस्त भाजला गेलेला आहे डोसा. तुम्ही बघू शकता याला खालच्या साईडने थोडासा सोनेरी कलर आलेला आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या साईडने सेम आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं. जास्त नाही, फक्त 1-10 मिनिट भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट क्रिस्प आली याला, एकदम कुरकुरीत झाला आहे हा आणि कलर बघू शकता तुम्ही एकदम मस्त आला आहे. तुमच्या घरात जर लहान मुलं वगैरे असतील ना, तर आठवड्यातून एकदा हा नाश्ता बनवायलाच पाहिजे कारण ह्यात खूप सारे प्रोटीन आहेत आणि ते शरीरासाठी खूप हेल्दी आहेत. बघू शकता तुम्ही आपला हा डोसा बनून तयार आहे. एकदम क्रिस्पी, कुरकुरीत, एकदम जबरदस्त. तुम्ही पाहिली असेल ही रेसिपी एकदम सिंपल आणि सोपी आहे. अगदी कमी साहित्यामध्ये हे साहित्य आपल्या किचनमध्ये सगळं अवेलेबल असतं. आणि आता आपण जे राहिलेले डोस्याचं वाटण होतं त्याचे पण आपण डोसे बनवून घेणार आहोत. अगदी त्याचप्रमाणे याला पण आपण तेल लावून घेतले थोडंसं आणि त्याला पण दोन्ही साईडने मस्त भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला लो फ्लेमवरती भाजल्यामुळे त्याला क्रिस्प एकदम मस्त येतो. आता इथे तुम्ही बघू शकता आपले हिरव्या मुगाचे डोसे बनवून तयार आहेत. एकदम जबरदस्त आणि परफेक्ट असा क्रिस्प आला आहे त्याला. आणि हे खूप कडकही नाहीत आणि खूप मऊही नाहीत, एकदम कुरकुरीत आणि थोडेसे हलके मऊ झालेत. हे रेसिपी नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.